मैत्रिणींनो, 4 ओळींचा श्लोक म्हटलं की श्लोकपूर्ती आणि कृती यासाठी तो महत्त्वाचा आहेच आहे. परंतु अल्पाक्षरांनी सुभाषितांनी महांतम अर्थम सूचयंती या नियमामध्ये पण तो बसणारा असतो, हे विसरू नका. का सुंदर श्लोक आहे आणि आपल्याला तो देण्यामागे नक्कीच काहीतरी प्रयोजन आहे. काय बरे सांगितले श्लोकात बघा. यदा किंचिज्ञोहम द्वीप इव मदांधः समभवम. मी एकदा थोडेसे जाणणारा होतो तेव्हा मी अक्षरशः एखाद्या द्वीपाप्रमाणे स्वतःला मदानं आंधळा झालोय की मला थोडंसं ज्ञान झालं की मला इतका मद चढला की मला असं वाटू लागलं सर्वज्ञ अहम. आता मी सर्वज्ञ आहे, मला जाणून असं घेण्यासारखं काहीच उरलं नाही. आणि या सर्वज्ञ असण्याच्या भावनेनं मम मनः अवलिप्तम, माझे मन अक्षरशः झाकळून गेले. परंतु यदा किंचित किंचित बुधजन सकाशात अवगतम, पण पुढं जाऊन जेव्हा मी बुद्धिवंतांच्या सानिध्यातून किंचित किंचितसे सुद्धा शिकलो, तदा मूर्ख अस्मी इति, मी मूर्ख आहे असा माझा जो उन्मत्तपणाचा ज्वर होता, जो मला ताप चढला होता, मदह मे व्यपगतः, बघता बघता निघून गेला. ताप येऊन निघून जावा इतका माझा मद गळून पडला. शेवटी काय, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. गुरु महात्म्य सांगणारा श्लोक आहे म्हणालात तरी हरकत नाही की ज्याच्या सानिध्यात आल्यानं आनंद, उत्साह, स्फूर्ती आणि आपल्या ज्ञानात भर पडते. ते चिरंतन अविनाशी असं गुरुचं स्थान असतं. आणि जिथं आपला अल्पज्ञानी असताना सर्वज्ञ असल्याचा मद गळून पडतो. खरंच हॅट्स ऑफ टू ऑल दॅट टीचर्स जे आपला अज्ञानाचा अंधकार दूर करतात. खरंच चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. धन्यवाद.